नमस्कार, टेस्टी कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आम्ही 4 प्रकारच्या पुऱ्या करणार आहे। आमची पहिली पुरी आहे जीरा पुरी। त्यासाठी लागणारे साहित्य 1 कप मैदा, 1 कप गव्हाचं पीठ, जिरं, थोडा जिरा हातावर चोळून घ्यायचं, चवीपुरतं मीठ, 2 चमचे तेल। आता सगळं मिक्स करून घेऊन थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं। दुसरी आमची आहे बनाना पुरी। लागणार आहे 4 केळी, चवीपुरतं मीठ, 2 चमचे साखर, जिरं, हळद आणि 4-5 मोठे चमचे तूप घेतलेले आहे। 1 वाटी दही। आता ते सगळं मिक्स करून घ्यायचं। केळी सगळी कुस्करून घ्यायची। मिक्स झाल्यावर मग 1 कप मैदा आणि 1 कप गव्हाचं पीठ घालून मळून घ्यायचं आणि ते 8 तास तरी फुगत ठेवायला पाहिजे। आता आहे आमची आलू पुरी। 4 बटाटे उकडून मग किसून घेतले। त्यात गरम मसाला, हळद, मीठ, 1 कप मैदा, 1 कप गव्हाचं पीठ, 2 चमचे तेल। आता सगळे मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं। आता आहे दाल पुरी। यासाठी डाळ मी घेतली आहे, ही कुकरमध्ये 4 शिट्ट्या काढून उकडून घेतली आणि मग मिक्सरला जरा जाडसर वाटून घेतली। मिरची पावडर, हळद, गरम मसाला, जिरा पावडर, धनिया पावडर, 1 वाटी मैदा, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी रवा, मीठ,
ओली कोथिंबीर बारीक चिरून घेतले। आता हे सगळं मिक्स करून त्याचा गोळा करून घ्यायचा। पाणी लागेल तसं जरा जरा पाणी घालायचं।